श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, 12वीची परीक्षा हे नाव ऐकलं की काळजात धस्य होतं, बरोबर? अभ्यास झालाय की नाही, पेपर कसा जाईल, घरच्यांच्या अपेक्षा आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो सध्या तुमच्या डोक्यात 24 तास फिरतोय तो म्हणजे मी पास तर होईल ना. आज हे जे काही शब्द मी तुमच्याशी बोलणार आहे ते एका शिक्षकाच्या नात्याने नाही, तर तुमच्या एका मोठ्या बहिणीच्या किंवा मैत्रिणीच्या नात्याने बोलणार आहे. त्यामुळे मनावरचं दडपण थोडं बाजूला ठेवा आणि शांतपणे ऐका. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, तुमच्या मनात जी भीती आहे ती नैसर्गिक आहे. ज्याला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते ना, त्यालाच भीती वाटते. ज्याला कशाचंच पडलेलं नसतं तो निर्धास्त असतो, पण तुम्ही घाबरला आहात. याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी आहे. तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमान बघायचा आहे. ही भीती म्हणजे तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला वाटते की मी पास होईल का? अरे मित्रा, तू फक्त पास होण्यासाठी जन्माला नाहीयेस, तू इतिहास घडवण्यासाठी जन्माला आहेस. 12वीचा पेपर म्हणजे काय असतं? फक्त काही प्रश्नांची उत्तर एका कागदावर लिहिणं. पण खरं आयुष्य त्या कागदाच्या तुकड्यापेक्षा खूप मोठं आहे. पण तरीही सध्याचं तुमचं लक्ष ही परीक्षा आहे, तर मग तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. तुम्ही वर्षभर काय केलं, किती तास अभ्यास केला, यापेक्षा आता जे तुमच्या हातात दिवस किंवा तास उरले आहेत त्यात तुम्ही स्वतःला कसं झोकून देता हे महत्वाचं आहे. क्रिकेटच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये सुद्धा बाजी पलटता येते. मग ही तर आयुष्याची खेळपट्टी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला वाटत असेल की माझा अभ्यास झालेला नाही, मी कसं करू, तर लक्षात ठेवा, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद तुमच्यात आहे. प्रत्येक विषयाचे महत्वाचे मुद्दे, जुन्या प्रश्नपत्रिका आणि स्वतःवरचा विश्वास, या 3 गोष्टी सोबत ठेवा. जेव्हा तुम्ही पेपर लिहायला बसाल तेव्हा समोर फक्त प्रश्नपत्रिका नसेल, तर तुमची स्वप्न असतील. डोळे मिटून एकदा तुमच्या आई वडिलांचा चेहरा आठवा, ज्या बापाने तुमच्या फीस साठी घाम गाळलाय आणि ज्या आईने तुम्ही अभ्यास करावा म्हणून रात्रीचा डोळा लावला नाहीये. त्यांच्या कष्टाची आठवण तुम्हाला पास होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. खूप मुलं म्हणतात की मला आठवत नाही, मी विसरलोय. पण मित्रांनो, आपला मेंदू हा एक सुपर कॉम्प्युटर आहे. जेव्हा तुम्ही शांत मनाने पेपर लिहायला घेता तेव्हा वाचलेलं सगळं हळूहळू आठवायला लागतं. फक्त स्वतःला सांगत राहा, मला सगळं येते आणि मी हे करून दाखवणारच. नकारात्मक विचार हे वाळवीसारखे असतात, ते तुमच्या आत्मविश्वासाला कुरडतात. त्यांना आजच आपल्या मनातून हाकलून द्या. पास होणं ही काही मोठी गोष्ट नाहीये, पण आत्मविश्वासाने पास होणं ही मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काटावर पास व्हाल, तर आजपासून अशी मेहनत करा की रिझल्टच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर भीती नाही, तर एक विजय स्मित असेल. लक्षात ठेवा, वाघ 2 पावलं मागे घेतो याचा अर्थ तो घाबरलेला असा होत नाही, तर तो मोठी झेप घेण्यासाठी तयार झालेला असतो. तुम्ही सुद्धा आता ती झेप घेण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर आजूबाजूला कोण काय करतंय, कोणाचा किती अभ्यास झालाय याकडे लक्ष देऊ नका. तो तुमचा आणि तुमच्या ज्ञानाचा लढा आहे. प्रत्येक प्रश्न हा एक संधी आहे. एका प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर खचून जाऊ नका. पुढचा प्रश्न तुमची वाट बघतोय. पूर्ण ताकदीनिशी पेपर लिहा. खाडाखोड झाली तरी चालेल, पण तुमची जिद्द कागदावर उतरली पाहिजे. मित्रांनो, 12वीचा रिझल्ट फक्त मार्कशीट वरचे आकडे नसतात, तर ते तुमच्या संयमाचं फळ असतं. आज तुम्हाला वाटत असेल की हे खूप कठीण आहे, पण एकदा का तुम्ही हे पार केलं की तुम्हाला स्वतःचाच अभिमान वाटेल. अपयश कोणाला येतं? जे प्रयत्न सोडून देतात त्यांना. तुम्ही तर लढवे आहात. जो लढतो तोच जिंकतो आणि तुम्ही लढायला तयार आहात, हेच तुमचं पहिलं यश आहे. काही जणांना वाटतं की आमचं गणित कच्चं आहे, इंग्रजीची भीती वाटते. अहो, भीती वाटणं चुकीचं नाही, पण भीतीपोटी माघार घेणं चुकीचं आहे. जे विषय अवघड जातात त्यांना थोडा जास्त वेळ द्या, पण हार मानू नका. मला जमेल हा मंत्र जपा. शेवटी एकच सांगेन, ही परीक्षा तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. या परीक्षेत तुम्ही किती गुण मिळवता यापेक्षा तुम्ही किती प्रामाणिकपणे प्रयत्न करता हे देवालाही दिसतं आणि जगालाही. स्वतःला कमी लेखणं बंद करा. तुम्ही खास आहात. तुमच्यात एक वेगळी ऊर्जा आहे. ती ऊर्जा आता अभ्यासात आणि पेपर मध्ये होता. जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तुम्ही नक्कीच पास व्हाल आणि चांगल्या गुणांनी व्हाल. फक्त आज स्वतःला एक वचन द्या,
मी डगमगणार नाही, मी थांबणार नाही आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन. तुमच्या मनातील पास होईल का ही शंका आता मी नक्कीच पास होणार या खात्रीत बदलली पाहिजे. चला तर मग उठा, अभ्यासाला लागा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही काय आहात. तुमच्या यशाचा गुलाल नक्कीच उडणार. मित्रांनो, पहिल्या भागात आपण भीतीबद्दल बोललो, पण आता बोलायचं त्या जिद्दीबद्दल जी तुमच्या रक्तात आहे. 12वीची परीक्षा म्हणजे काय? तुमच्या आयुष्यातला पहिला मोठा कुरुक्षेत्राचा लढा. आणि या लढाईत तुमचा सर्वात मोठा शत्रू प्रश्नपत्रिका नाही. तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेरचं जग नाही, तर तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या आत बसलेली ती शंका आहे, जी म्हणते कदाचित मला जमणार नाही. आज या क्षणाला ती शंका उकडून फेकून द्या. विचार करा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चालायला शिकाल होतात तेव्हा तुम्ही किती वेळा पडलात? 100 वेळा, 1000 वेळा. पण तेव्हा तुम्ही विचार केला होता का की मी चालायला पास होईल की नापास? नाही, तुम्ही पडलात, गुडघे सोसले, रडलात, पण पुन्हा उभे राहिलात. मग आज या एका परीक्षेला घाबरून कसं चालेल? 12वीचे हे दिवस पुन्हा आयुष्यात येणार नाहीत. हे ते दिवस आहेत जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. लोक म्हणतात 12वी म्हणजे सगळं काही. नाही, मान्य आहे, पण 12वी म्हणजे काहीतरी नक्कीच आहे. हे ते वळण आहे जिथे तुमचं करिअर आकार घेतं. मग या वळणावर गाडी स्लो करून कसं चालेल? इथे तर स्टॉप गिअर टाकायची वेळ आहे. तुमच्यापैकी अनेकांना रात्री झोप येत नसेल. डोळ्यासमोर पुस्तक धरलं की अक्षरे नाचायला लागतात. वाटतं की सगळं सोडून द्यावं. पण थांबा, ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की आता सहन होत नाहीये, त्या क्षणी समजा की तुमचा विजय जवळ आला आहे. सोन्याला सुद्धा दागिना होण्यासाठी आगीत जळावं लागतं. तुम्ही आता त्या अभ्यासाच्या आगीत जळत आहात, कारण तुम्हाला उद्याचं चमकतं सोनं व्हायचं आहे. पास तर होईल ना, हा प्रश्न विचारणं बंद करा. हा प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःच्या कष्टाचा अपमान करण्यासारखं आहे. तुम्ही वर्षभर कॉलेजला गेलात, प्रॅक्टिकल्स केले, जनरल्स पूर्ण केले, क्लासेसला गेलात. हे सगळं काय फक्त नापास होण्यासाठी केलं होतं का? नक्कीच नाही. तुमच्या मेंदूच्या कोपऱ्यात कुठेतरी हे सगळं ज्ञान साठलेलं आहे. फक्त परीक्षेच्या त्या 3 तासात ते बाहेर काढायचं आहे. आता चर्चा करूया त्या लास्ट मिनिट अभ्यासाची. अनेकांना वाटतं की आता वेळ गेली, पण इतिहास साक्षी आहे. जगातील सर्वात मोठे विजय हे शेवटच्या क्षणी मिळालेले आहेत. जर तुमच्याकडे आता फक्त 10 दिवस उरले असतील, तर त्या 10 दिवसात 100 दिवसाचं काम करण्याची जिद्द ठेवा. झोप कमी झाली तरी चालेल, थकवा आला तरी चालेल, पण मनाला सांगा फक्त काही दिवस, मग आयुष्यभर मिरवायचं आहे. तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे बघा. तुमच्या वडिलांचे ते फाटलेले पाय किंवा आईने तुमच्यासाठी केलेला तो चहा. त्यांना तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट हवी असते, तुमचं यश. त्यांना तुमची मार्कशीट कोणाला तरी अभिमानाने दाखवायची आहे. जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल आणि त्यावर 5-6 शब्द असेल, तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे आनंद अश्रू येतील ना, त्या आनंदाची किंमत जगातील कोणतीही सुखापेक्षा मोठी असेल. त्या 2 थेंबासाठी तरी तुम्हाला लढावं लागेल. अभ्यासाचा डोंगर वाटत असेल तर तो डोंगर फोडणारा दशरथ माझी बना. एका धडा, एक प्रश्न संपवत चला. आणि गणित अवघड वाटते, सराव करा. फिजिक्स समजत नाहीये, पुन्हा वाचा. डोकं शांत ठेवा. परीक्षेचा पेपर हा शत्रू नाही, तो तुमचा मित्र आहे, जो तुम्हाला पुढच्या वर्गात घेऊन जाणार आहे. काही मुलं कॉपी करण्याच्या विचारात असतात, पण लक्षात ठेवा मित्रांनो, कॉपी करून पास होण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर मिळालेले 40 मार्क्स जास्त मौल्यवान असतात. कारण ते 40 मार्क्स तुमची लायकी सांगतात आणि कॉपी केलेले 90 मार्क तुमची कमजोरी. आपल्याला कमजोर नाही, आपल्याला समर्थवान बनायचं आहे.
बाकीच्यांचा अभ्यास झालाय, माझाच राहिलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण तुम्ही अजून जिंकलेले नाही. तुम्ही आज कुठे आहात, तुमची परिस्थिती काय आहे, तुम्हाला किती टक्के पडतील, हे जग आज विचारेल. पण उद्या जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तेव्हा हे जग तुमच्या कष्टाचे कौतुक करेल. ही 12वीची परीक्षा म्हणजे केवळ गुणांची बेरीज नाही, तर तुमच्या जिद्दीची वजाबाकी आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर तुम्ही कसा मात करता, याचं हे पहिलं मोठं उदाहरण ठरणार आहे. स्वतःला एकदा आरशात बघून सांगा, मी घाबरणारा माणूस नाही, मी लढणारा योद्धा आहे. जेव्हा तुम्ही परीक्षेच्या हॉलमधून बाहेर पडाल, तेव्हा तुमच्या मनात ही खंत नको असायला की अरे यार, अजून थोडा अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. ती अजून थोड्याची कसर आजच भरून काढा. आजची ही रात्र, आजचा हा घाम उद्याच्या सुवर्ण काळाची पायाभरणी आहे. झोप येत असेल तर तोंडावर पाणी मारा, थकवा जाणवत असेल तर आईच्या चेहऱ्याकडे बघा, पण थांबू नका, कारण थांबला तो संपला, आणि जो चालत राहिला तो ध्येयापर्यंत पोहोचला. तुमच्या पेन मध्ये ती ताकद आहे जी तुमचं नशीब लिहू शकते. प्रत्येक शब्द विचार करून लिहा, प्रत्येक ओळ विश्वासाने मांडा. पास होणं हे तर तुमचं कर्तव्य आहेच, पण सन्मानाने पास होणं हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. लोक काय म्हणतील याचा विचार सोडा. लोक तर सूर्य मावळला तरी बोलतात आणि उगवला तरी बोलतात. तुमचं लक्ष फक्त त्या मार्कशीटवर असावं, जिथे तुमचं नाव अभिमानाने चमकणार आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. तुमचा पेपर लिहिण्याची पद्धत, तुमची मांडणी आणि तुमचा आत्मविश्वास हेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. ही परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्याचा डोंगर चढतानाची एक छोटी टेकडी आहे. एकदा का तुम्ही ही चढलात की तुम्हाला पूर्ण आकाश दिसायला लागेल. यश हे कष्टाचं अपत्य असतं. जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले असतील तर यशाला तुमच्याकडे यावंच लागेल. नशीब त्यांच्यावरच मेहरबान होतं जे नशिबावर अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात. मित्रांनो, आता वेळ संपली आहे बोलण्याची, आता वेळ आली आहे करून दाखवण्याची. उठा, कंबर कसा आणि तुटून पडा. त्या पुस्तकावर ही 12वीची भिंत पाडून आपल्याला यशाच्या महालात प्रवेश करायचा आहे. मला खात्री आहे, जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुमच्या घरावर यशाचा गुलाल नक्कीच उडेल, आणि तेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल, हो मी करून दाखवलं. जा आणि इतिहास घडवा. पूर्ण जगाला तुमची वाट बघू द्या. तुम्ही पास होणार म्हणजे होणारच, आणि तेही दिमाग तुमचंच आहे. शुभेच्छा.